काय सांगतो, मुंबईत जीवन होतं, पैसे कमवले, पण दगदगीचं जीवन. हे करत असताना तुम्ही आता इथं तुम्ही भेट दिलीत, तुम्हाला बरं वाटलं, हे दुरून डोंगर साजरं असल्यासारखंच आहे खरं म्हटलं तर. प्रत्यक्षात याल त्यावेळी मातीत हात घालायला लागेल, काम करायला लागेल, त्याची तुमची ज्यावेळी तयारी असेल तेवढं तर तुम्ही नक्कीच राहू शकाल, काम करू शकाल. नाही तर मग मनाविरुद्ध थोडे दिवस मजा म्हणून केली आणि नंतर मनाविरुद्ध करतोय असं जर फिलिंग झालं तर तुम्ही सुखी राहू शकणार नाही. जीवनात ऍडजस्टमेंट करून राहता आलं तरच मुंबईत गावी राहू शकतो. डोक्यापासून म्हणजे काय, हे झाडं लावताना मला नेचर डिस्ट्रॉय करायचं नव्हतं. मी तिकडून इकडे आलो ते पीसफुल राहण्यासाठी आणि माझा छंद जोपासला. मी जर परत कमावणं हा उद्देश ठेवून जर इथंच राहिलो की मी त्यांच्यातून मिसळून केलं. प्रत्येकाला असं वाटत असतं की शहरातलं धकाधकीचं जीवन सोडून निसर्गामध्ये जावं, तिथे राहावं, हेल्दी लाईफस्टाईल जगावं, सस्टेनेबल लाईफस्टाईल जगावं. पण प्रत्येकालाच याचं सुख लाभतं असं नाही. आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतो त्या ग्रामीण भागामध्ये प्रमोद दीक्षित नावाचे एक आर्टिस्ट आहेत. त्यांचं फार्म आहे छोटंसं. त्यांच्यासोबत बोलल्याच्या नंतर लक्षात आलं की काही भाग्यवान लोक अशी असतात की ज्यांना त्यांचं नंदनवन सापडतं. मराठीच्या पुस्तकामध्ये एक वाक्य होतं, ज्याचं त्याचं नंदनवन हे पौर्णिमेच्या चंद्रबिंबासारखं अधांतरी तरंगत असतं. म्हणजे आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला मिळेलच, याची काही शाश्वती नसते आणि बऱ्याच लोकांना ते मिळत पण नाही. पण काही ठराविक लोक असतात की जी कष्टाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर त्यांचं ते नंदनवन हे याची देही याची डोळा अनुभवतात. एक सस्टेनेबल लाईफ कशी जगावी त्याचं उत्तम उदाहरण प्रमोद दीक्षित सरांनी दिलेलं आहे. आम्ही त्यांची एक छोटीशी मुलाखत घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला ती आवडेल. त्यांच्या चित्राचा जो प्रवास आहे, त्यांच्या कलेचा जो प्रवास आहे, तो प्रवास यातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि हा कलेच्या प्रवासामध्ये शाश्वत आयुष्य कसं जगायचं आहे आणि ते त्यांनी कसं मिळवलं आहे याचा पूर्ण उलगडा आपण केलेला आहे. तर ही मुलाखत जरूर पहा आणि असं शाश्वत आयुष्य तुम्हाला सुद्धा जगायचं आहे का हे कमेंटमध्ये जरूर आम्हाला कळवा. सर्वप्रथम आपली तुम्ही जे आभा जी सामाजिक कार्य करणारी संस्था आहे त्या संस्थेचे सदस्य तुम्ही आहात आणि तुम्ही जे इथे आमच्या पोलादपूर तालुक्यात कार्य कित्येक वर्षापासून करतात मला माहिती आहे. तर तुमचे सर्वांचे स्वागत इथे करतो. ही कॉन्सेप्ट जी आहे फार्म घेणं आणि मग उतारवयामध्ये म्हणा किंवा एका पर्टिक्युलर एजच्या नंतर मोहमाया आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोडून किंवा कारण तुमचा जो प्रोफेशन होता तो पण चांगलाच होता, बरोबर, पण हे सगळं सोडून इकडे यावं, जागा घ्यावी आणि मग निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपली कला जोपासावी, असं कसं काय वाटलं तुम्हाला? हा तर मी सांगतो हा योगायोग आहे. म्हणजे कसं फक्त आलेली संधी, म्हणजे माझं मुंबईत जाणं, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ऍडमिशन घेणं हे काही मी ठरवून गेलो नव्हतो. फक्त माझे चित्र चांगली होती, ड्रॉइंग चांगली होती. वडिलांनी मला तिकडे जेजेला ऍडमिशन घेऊन दिलं. तिथे चांगल्या मार्काने फर्स्ट क्लास पास झालो. त्यामुळे कंपनीमध्ये लगेच ऑफर मिळाली. कंपनीकडून ऑफर मिळाल्यामुळे माझं लाईफ लगेच सेटल झालं मुंबईत. लवकर सेटल झाल्यानंतर चांगलं काम असल्यामुळे मला कंपनीत काम करून मी बाहेरचे फ्रीलान्स काम करत होतो. म्हणजे अशा डबल अर्निंग सुरू झालं. मुंबईत माणसांना हे करावंच लागतं. कारण मी ज्यावेळी मुंबईत गेलो त्यावेळी पेइंग गेस्ट म्हणून गेलो होतो आणि आज मी मुंबईत माझा स्वतःचा फ्लॅट आहे, इथं जागा घेतली आणि अर्निंग करत असताना मला थोडंसं गावचं टच आकर्षण लहानपणापासून, कारण लहानचं मोठा गावीच झालं. पोलादपूर तालुक्यातल्या हा परसुळे म्हणून गाव आहे. त्या परसुळे गावात लहानपण माझं तिथलं. त्यानंतर साखरची आता तुम्ही शाळेत पाहिली असेल, माहिती असेल तुम्हाला, तिथे मी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि इथे पोलादपूरला 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यामुळे लहानपण इकडचंच असल्यामुळे मला गावची ओढ होती आणि त्यातूनच ही जागा घेण्याचा विचार आला की आपण गावी काहीतरी आपली स्वतःची जागा असावी. आणि त्या नुसती जागा 95 ला मी जागा घेऊन ठेवली होती. 5 वर्ष काहीच लक्ष दिलं नाही, कारण माझा तिकडचा व्यवसाय खूप चांगला चालला होता आणि तिकडून इकडे यायचं म्हणजे वेळ पण नव्हता आणि नुकसानच. त्यावेळी त्या करिअरमध्ये मी जास्त गुंतलो होतो. पण नंतर हळूहळू असं आलं की मी सुट्टीला इकडे यायचो. 1-2 दिवसाची सुट्टी असेल तरी 4 दिवस इथं राहायचो. असं काय व्हायला लागलं माझ्याकडनं, कारण का मला इथे जास्त आवडायला लागलं आणि थोडंसं बेसिक इन्कम सोर्स व्यवस्थित सेटल बॅकग्राऊंड सेट करून ठेवल्यामुळे काय होतं की ते ऍडजस्ट होत होतं. पुढे नंतर काही वर्षांनी आम्ही म्हणजे मुलं तिकडे शिकत होती, आम्ही दोघंच फक्त इकडे राहायला आलो.
आणि हा जो रोड वर जागा असल्यामुळे पर्यटक स्वतःहून विचारायला यायचे आमची काहीतरी सोय होईल काही राहण्याची. त्यावेळी एवढी डेव्हलपमेंट ह्या रोडला किंवा कुठेच नव्हती. फक्त ठराविक ठिकाणीच एक राहण्याच्या सोयी असायच्या. त्यामुळे तिथे विचारायची. मग मी म्हटलं आपण इथं आता तो व्यवसाय सुरू करूया. योगा म्हणजे हा जो प्रवास आहे जीवनाचा हा मी ठरवून नाही केला. तो फक्त आलेली संधी ओळखून त्याप्रमाणे वाटचाल केली. आता आमच्यासारखी काही मुलं आहेत किंवा तरुण मंडळी आहेत ज्यांच्याशी आम्ही बोलतो त्या प्रत्येकाला असं वाटतं की अर्ली रिटायरमेंट घ्यावी, पहाडो में जाके रहना है वगैरे असं बऱ्याचदा होतं. पण मग तरी सुद्धा बरी आणि जी मोठी मंडळी आहे ती सुद्धा हाच विचार करतात की निसर्गामध्ये राहावं. पण हे शक्य होत नाही. ह्याच्या मागे म्हणजे फायनान्शियल तर कारणं असतील वगैरे. पण जर अगोदर कोणाला असं करायचं असेल तर त्याने आधीपासून कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे. कारण तुम्ही सांगितलं मग अशी 45 वर्षात तुम्ही रिटायर्ड झाला टेक्निकली. आता तुम्ही काम करताय, छंद जोपासताय. बरोबर. पण मग असं तर नसेल ना की 45 वर्षामध्ये तुम्हाला लॉटरी लागली असेल. बरोबर नाही. काम तर तुम्ही केलं. मग ते पुढच्या 60 वर्ष जी लोक काम करतात ती 45 वर्ष तुम्ही केलं असेल. पण तो डिसिजन घेणं हे कशा गरजा असल्या पाहिजे लोकांच्या तर हा डिसिजन घेत नाही. पहिलं म्हणजे तुम्ही स्वतःच ठरवलं पाहिजे की मी आयुष्यात टार्गेट हे ठेवलंय, मला एवढं जे मिळालंय ते टार्गेट मी अचीव्ह केलेलं आहे. आणि आता याच्या पुढे म्हणजे म्हणतो ना आपण सेकंड स्ट्रोक मारण्याची जी एखादी इच्छा होते की मी आता बॅकग्राऊंडला वेल सेट झालोय, आता मला कुठलं तरी त्याचा तोच कधी कंटाळा पण आला असेल. असं पण होऊ शकतं. माझं एक लक्ष एवढंच होतं की मी लहानपणापासून गावी असल्यामुळे मला गावी ओढ होती आणि यायचं होतं आणि ते झालं. तुम्हाला सुद्धा शक्य आहे. फक्त तुमची लहानपणापासून बॅकग्राऊंड ज्यावेळी मुंबईत शहरात राहिलेली असतात, गावी आल्यावर थोडं जीवनात ऍडजस्टमेंट करून राहता आलं तरच मुंबईत गावी राहू शकतो. आता गाव सुधारलं. आता सगळ्यात गावात आहे. सोपं आहे. राहणं चांगलं जर दर्जेदार असेल तरी सुद्धा त्याचे चॅलेंजेस तुम्हाला सगळ्याच गोष्टी जशा तिथून बाहेर पडल्यानंतर मुंबईत अवेलेबल असतात तशा इथं नसतात. आता म्हणजे सांगतो 20 वर्षापूर्वीची घटना आहे की त्यावेळी तसं नव्हतंच. त्यावेळी खूप जरा इझिली अवेलेबल तुम्ही सहज मार्केटमध्ये गेला तर ते मिळू शकतं. पण त्यावेळी तसं नव्हतं. त्यावेळी आम्ही तिथून येतानाच विचार करायचा आपल्याला इथं काय न्यायचंय, काय कमी आहे, काय महिन्याचं असं म्हणजे एवढं ते ठरवूनच यायला लागायचं. ते तिथे मिळायचं. तर ती परिस्थिती आहे. म्हणजे गरजा जर कमी केल्या आपण तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे. मग इथे आल्याच्या नंतर निसर्गामध्ये राहणं आणि मग मुंबईचं तुमचं जे काही 20-25 वर्षाचं जे मुंबईचं वास्तव्य होतं आणि इकडचं वास्तव्य होतं, यात तुम्हाला काय फरक किंवा काय सांगावं असं वाटतं? इथे आल्याच्या नंतर तुम्हाला आणखी कसं चांगलं वाटलं? मी काय सांगतो, मुंबईत जीवन होतं, पैसे कमवले, पण दगदगीचं जीवन होतं. म्हणजे सकाळी उठलं की मला कितीची ट्रेन पकडायची हे माझं ठरलेलं असायचं. ती चुकली तर मला दुसरी कुठली ठरायची हे ठरलेलं असायचं. आणि रात्री येताना मी अमुक वाजताच घरी येईन हे फिक्स नसायचं. म्हणजे हे जे मुंबईचं जीवन होतं त्यापासून पूर्णपणे मी अलिप्त. आता मी स्वतंत्र जीवन जगतोय, राहतोय. मला कुठे जायचं असेल काय तर मी फ्री आहे. म्हणजे जीवन जे जगण्याचे जो प्रकार आहे ना तो दोन्ही गोष्टी आहेत. मी त्यावेळी मी ते करत होतो त्यावेळी त्याला मला पैशाची आर्थिकदृष्ट्या गरजच होती. त्यामुळे ते केलं, ते योग्यच केलं. त्यावेळी करायलाच पाहिजे होतं. ते येईल नसतं आज मी असं राहू शकलो नसतो. त्यामुळे बरोबर आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर पहिलं तुमचं करिअर सेटल केल्यानंतर हा विचार करा. आता ह्या लोकांना काय सांगू इच्छिता आणखी जी समोर मंडळी आहे ज्यांना असं वाटतंय की अर्ली रिटायरमेंट घ्यावी किंवा यावं, मग ह्यांच्याबद्दल चॅलेंजेस पण सांगावं मला असं वाटतंय आणि चांगल्या गोष्टी पण सांगाव्या? नाही, मी त्यांना एवढंच म्हणेल की तुम्ही आता या वयात जे करताय ना, सामाजिक कार्य करत करत तुम्ही तुमचं उपजीविकेचं पण दोन्ही करताय. हे तुम्ही माझ्यापेक्षा खूप चांगलं काम करताय. आता हे करत असताना तुम्ही आता इथं तुम्ही भेट दिलीत, तुम्हाला बरं वाटलं, हे दुरून डोंगर साजरं असल्यासारखंच आहे खरं म्हटलं तर. प्रत्यक्षात याल त्यावेळी मातीत हात घालायला लागेल, काम करायला लागेल. त्याची तुमची ज्यावेळी तयारी असेल तेवढं तर तुम्ही नक्कीच राहू शकाल, काम करू शकाल. नाही तर मग मनाविरुद्ध थोडे दिवस मजा म्हणून केली आणि नंतर मनाविरुद्ध करतोय असं जर फिलिंग झालं तर तुम्ही सुखी राहू शकणार नाही. मी सुखी राहतोय कारण मला माहिती आहे मी मनातून स्वीकारलंय. अडचणी आल्या तरी त्या आणि चांगलं नेचरमध्ये राहण्याचा जो आनंद आहे, आज हा जो निसर्ग आहे माझ्यासमोर, हे काय सगळ्यांनाच मिळत नाही. काही जणांच्या खूप जागा असतील पण ते करिअर तिकडे मुंबईतच घालवतात, विकेंडला येतात, 2 दिवस राहतात, बाकीचं आयुष्य त्यांचं तसंच असतं. मी माझं पत्र मग एक पूर्ण आयुष्य बदललं आहे आणि हा बदल माझा स्वीकारलेला आहे.
तसं तुम्ही स्वीकारला तर काही कठीण नाहीये, फक्त मनापासून स्वीकारला पाहिजे आणि तशी आर्थिक बॅकग्राऊंड तशी ठेवायलाच लागते, कारण इथं अर्निंग सोर्स दुसरा काही नाही. जर फ्रीलान्सिंग तुम्ही काय करत असाल तर तो ठीक आहे, ठीक आहे, पण ऑनलाईन आता 9 to 5 सारखं काही नाही नाही वगैरे, 9 to 5 सारखं काही नाही. बरोबर आणि तुम्ही पण लगेच शिफ्ट झाला नाहीत. नाही. 2000ला तुम्ही जेव्हा काम चालू केलं, 2005ला तुम्ही शिफ्ट झाला, तोपर्यंत तुम्ही मला असं वाटतं टेस्ट केला असेल स्वतःला, अपडाऊन विकेंडला इकडे यायचं, इथं काम आणि इथे राहून मला जमतंय का, ह्या पण गोष्टी तुम्ही तपासल्या असतील. तपासल्या, त्या बरोबर. पण तपासणं त्या गरजेचं आहे. तपासल्याच, पण त्या तपासत असताना मला, मी सांगतो ना, माझं लहानपण इकडे गेल्यामुळे मला ते अवघड गेलं नाही. हा. आता तुमच्या प्रत्येकाचं तसं नसेल, Right. लहानपण कसं कुठे गेलं माहित नाही, त्यामुळे तुम्हाला इच्छा असते की हे असं आपण पण असं जगावं, पण त्याची तयारी, मानसिकता पाहिजे. तुम्ही स्वतःची असते, तुमच्या फॅमिलीतली कोणाची नसते. माझी आई स्वतः म्हणत होती, मुंबईत एवढं चांगला कमवतो, इथं कशाला मातीत घालतोय पैसे, ही आईचे शब्द आहेत. पण ते तिच्या बुद्धीप्रमाणे तिने ते विचार केले, योग्यच होते. आपला मुलगा जर तिथे एवढं कमवतो, त्यांना तर कौतुकास्पद होतं. इथे येतं म्हणजे हे सगळे का इथं काय करणार आहेस तू आणून, असं त्याची निगेटिव्ह भूमिका होती. पण आपल्यावर विश्वास आणि सतत करत राहणं, हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता इथे ना बऱ्याच गोष्टी आपल्याला असं रॉ वाटतात, म्हणजे बाकीचे जे फार्म हाऊस आपण बघतो आणि त्या तुलनेने इकडे बऱ्याच गोष्टी रॉ, म्हणजे नॅचरली ठेवलेल्या आहेत तुम्ही. जास्त काही खूप जास्त काहीतरी उगाच जेसीबीने खोदकाम करायचं, कन्स्ट्रक्शन करायचं असं नाही केलेलं आहे. आणि हे मला असं वाटतं की जास्त सस्टेनेबल लाईफसाठी जे जास्त चांगलं गरजेचं आहे, शाश्वत जीवन जगायचं असेल तर. मग हे कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात पहिल्यापासूनच होतं का? डोक्यापासून म्हणजे काय, ही झाडं लावताना मी, मला नेचर डिस्ट्रॉय करायचं नव्हतं. हा, काटेरी झाडं होती, जी जंगली झाडं होती ती काढली मी, त्या जागी रिप्लेस म्हणजे आपली फळाची झाडं लावली. का, फळझाडे आपल्याला उपजीविकेसाठी नंतरच्यासाठी पाहिजेच आहे, गरजेची, सर्व्हायव्हल करण्यासाठी. दुसरं म्हणजे आता एवढी मोठी जागा आहे, बरेच जणांचे असे सल्ले असतात की तुम्ही एवढी जागा आहे वेस्ट का घालवत, तुम्ही प्लॉटिंग करा, अमुक करा, इथे हॉटेल टाका, बिझनेस करा, अमुक करा. म्हटलं त्या मला पण पहिल्यांदा आल्यावर तेव्हा असंच वाटत होतं की असं काय केलंय, एकदम सुरुवातीला ज्यावेळेला असं वाटणार, साहजिक वाटणार की एवढी जागा या मालकाला काय का करत नाही. मला, मी तिकडून इकडे आलो ते पीसफुल राहण्यासाठी आणि मला छंद जोपासला. मी जर परत कमावणं हा उद्देश ठेवून जर इथंच राहिलो की मी त्यांच्यातून मिसळून केलं. राईट, ही खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली, खूप मोठी गोष्ट आहे. आता इथे किती प्रकारच्या फळांची झाडं आहेत, म्हणजे हे तुम्ही मग सांगितलं हे कोकणस आहे, कोकणस आहे ना हे, कोकणस. आणि इथं तसे बेसिक म्हणजे काजू, आंबा, फणस, चिकू, नारळ, ही कोकणातली बेसिक नारळाचा विचार असतात आणि तीच लावली पहिली. त्यानंतर आपल्याला पेरू पाहिजे. आपण जे एज नंतर आपल्याला जर जेवण तर आपल्याला नेहमीच वरण भात भाजी जेवण करतो, पण फळांवर जीवन जगायचं असलं तर आपल्याला आपल्या जागेतच मिळायला पाहिजे, हा त्यावेळेचा उद्देश होता. मगाशी बघितलं की रानभाज्या पण काही होत्या. हो, रानभाज्या आम्ही आता सुद्धा रानभाज्या तोडून आणतो, इथं ह्या जमिनीतच येतात रानभाज्या. ओके, त्या तोडून लावायची गरज नाही, त्या रानभाज्याच असतात, त्या सीझनलाच त्या असतात आणि त्या सीझनला त्या खाव्या. असं पर्टिक्युलर जशी त्या आपण ज्या परिसरात जातो, हिमालयात गेलो तर काश्मीरमध्ये सफरचंदच मिळतील, इकडे दक्षिणेत गेलो तर तिथे मेदूवडा आणि इडलीच मिळेल. ते त्या प्रदेशातले जे अन्न आहे, तसं इथलं हे लोकांचं, पूर्वीच्या लोकांचं अन्न होतं, फळ भाज्या. म्हणजे त्यावेळी अशा मार्केटमध्ये विकत आणण्यापेक्षा वगैरे काही मिळत नव्हतं. करेक्ट. त्या लोकांची ह्या रानभाज्या खाणं आणि नाचणी, वरी, हे लोक आता कमी करतात शेती, पण त्यावेळी खूप करत होते. तर ते लोकांचं तसं जीवनच खडतर असल्यामुळे त्यांना ह्या भाज्या खाणं आणि सर्वाइव्ह होणं, तसंच जीवन होतं त्यांचं. केळी वगैरे पण लावलेली आहे, केळी पण लावलेली आहेत. केळी हा उद्देशच की आपल्याला सर्व प्रकारची फळे आपल्या जागेत असतात. किती जागा आहे ही तशी? ही जागा एकूण 5 एकर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही घर आणि ते जे तुम्ही हे केलेलं आहे पर्यटन ते किती मध्ये केलं असेल? साधारणतः 1 एकरचा एरिया तेवढा. बाकी 4 एकर तुम्ही वेकेंड अशी ठेवलेली आहे, म्हणजे निसर्गासाठी राहण्यासाठी, पक्ष्यांसाठी. अरे सांगतो ना, इथं काय बेकर म्हणून एक प्रकार असतो. बेकर हरणासारखा असतो, तो सुद्धा असा इथे फिरत असतो, पाहायला मिळतो. इकडे मोर येतात, पण आता ते कसं भित्री प्राणी आहेत. आपण जर इथून जाताना बोलत गेलो, चाहूल लागली तर थांबणार नाही. बरोबर. पण तुम्हाला पेंटिंग वगैरे काढताना बघायला मिळाले असेल ना बरेच? हो, त्याच्या अगोदर पण बघितलेत मी. पूर्वी कोल्हे असायचे, आता कोल्ह्याचं प्रमाण कमी झालं, दिसत नाही. असे हिंस्र म्हणजे वाघ बीघ वगैरे असे थोडेसे नाही, अजून जंगलात असतात. ते कोणतरी सांगतं इकडे आहे तिकडे आहे, पण इथे आपल्याला तसं काय अनुभव नाही. हे मला हायवे आहे, गाड्यांचे आवाज असतील त्यामुळे इथे जास्त नाही.
पण लोकांनी गावाचे 1 किलोमीटर बाहेर आहे, जवळपास कुठल्याही वस्ती नाही. हा त्यामुळे पहिला विरोध हाच की ह्या जंगलात तुम्ही राहू नका हा एकटेच, म्हणजे इथं असं आहे तिथं तसं आहे. म्हणजे बाजूला तसं म्हटलं तर स्मशानभूमी पण आहे तिथे. ओके हा, तर ते तुम्ही असे येऊन ना, अरे घरच्यांना तर सगळे सांगायचे ना, घरचे पण मला विरोध करायचे. पण मी म्हटलं आपण शहरात राहिलोय, तिथं माणसं कशी राहतात तुम्ही बघितलं. बरोबर आहे. त्यामुळं त्याचा आपण काय त्यांना त्रास देत नाही, काय नाही, आपण आपल्या जागेत राहतो, सर्वांवर होतोय बरोबर राहायचं. आणि तेवढी मानसिकता ठेवलेली. ठेवलेली म्हणून ते राहिलं. नाही तर घाबरणारा एखादा असतो ना, हा तर कोणीच राहू शकला नसता. अशी त्यावेळी परिस्थिती, ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी. ओके हा. ओके. आज एवढं लाईट आहे, पाणी आहे, काही नव्हतं. लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, काही नव्हतं. हे सगळं मी नंतर केलेलं काम आहे. फक्त अशी जंगलासारखी लँड होती, आणि ज्या शेतकऱ्यांनी ती विकली त्याला सुद्धा वाटलं नव्हतं की नंतर या माणूस इथे एवढं करेल म्हणून. राईट. त्याचा काहीच ते उपयोग पण करत नव्हते. हा, कारण काही थोडीशी डोंगरासारखी जमीन, मला वाटतं भातशेती वगैरे नसेल इथे. नाही नाही, गवतच उगवा, फार गुरं वगैरे बकऱ्या वगैरे चरायला चरण्यासाठी. इथे येणार, एवढंच होतं इथं. राईट राईट. तुम्ही ही जागा जेव्हा इथे घेतलीत, हा तर ती घेतल्यानंतर मुळात इथे तुम्ही स्वतःला रुजून घेण्याच्या अगोदर कसं असतं की बरेच शासनाचे, प्रशासनाचे, इथल्या पॉलिटिकल पार्टीजचे, म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून जे सगळे आहेत हं. ते एक अप्रत्यक्ष एक विरोधात असतात. तर तसे प्रकार तुमच्या सोबत झाले का, हा असं आहे. हा, आणि दुसरा बरोबर आहे. प्रश्न अगदी सलगच विचारतो मी की सोबत तुम्ही हे सगळं जे केलेलं आहे, हं. बरोबर, हं. तर तुम्ही तुमच्या मुलांच्या हाती देणार असाल तर त्यांचं ते ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचं काय दृष्टिकोन आहे, किंवा ते कशा प्रकारे सांभाळायला बरोबर. इच्छुक आहेत किंवा नाहीत, अशा बरोबर पद्धतीचं. बरोबर. पहिलं म्हणजे ज्यावेळी नवीन जागेत आपण जातो त्यावेळी हा थोड्याफार अडचणी येतात. माती ज्यावेळी खोदवतो JCB त्या तलाठी येऊन विरोध केला की तुम्ही परमिशन घेतली का वगैरे, तर असे प्रकार होतात. आणि ते त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहेत, असे जे ते त्यांचा काम करतात. प्रोटोकॉल आहे आपण आपल्याला माहित नसतं बरोबर. की ही जागा काढण्यासाठी सुद्धा माती काढणं, आपल्याच जागेतली माती काढण्यासाठी पण आपल्याला परमिशन घ्यायला लागते, हे माहिती पण नव्हतं. त्यामुळे आम्ही करत होतो, आणि त्यावेळी त्यांनी विरोध केला होता. तसंच ही जागा शेतीची नाही म्हणून येणे करून घेतली पाहिजे, ह्या गोष्टी पण माहित नव्हत्या. म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यानंतर हळूहळू माहित होतात. म्हणजे ह्या सरकारी कायद्यानुसार ह्याच्याप्रमाणे. तिसरं, इथे लहानपणापासून मी मोठा झालो नाही, ह्या तालुक्यातच शिक्षण झालंय माझं 10वी पर्यंत. त्यामुळे माझे वडील शिक्षक असल्यामुळे ही परिसरातली माणसं आई वडिलांना ओळखत होती. हा, म्हणजे एकदम महत्त्वाचं. तो माझा बॅकग्राऊंडला असलेला आशीर्वाद त्यांचा की त्यांनी ते होते. त्यामुळे मला असं स्थानिक लोक 10वी पर्यंत शिक्षणाला, मला इथल्या लोकांची, जुन्या लोकांची, आता नवीन जनरेशन थोडंसं अनोळखी असतं, पण पूर्वीची सगळी ओळखत होती मला, नाही तर माझ्या वडिलांना ओळखत होती. त्यामुळे असा त्रास मला काय झाला नाही. कोकणात तसं जनरली सपोर्टिव्ह लोक सपोर्टिव्ह लोक असतात. हा, नाही, फक्त तो बेसिक कायद्याचे ह्याच्या नियम आहेत ते आपल्याला माहित नसले, त्यामुळे त्याचा त्रास जो होत असेल तोच होतो, बाकी काय नाही. असं आहे. हा. बऱ्याचदा एखादा नवीन व्यक्ती जातो तेव्हा तो अगदी नव्हता असतो नौका. शासनातले, आणि लोक मुंबईतून घ्यायला आलाय म्हटल्यानंतर ते ऑब्विसली खूप मोठं हो हो. हे असतं. म्हणून कसं करता येईल. आणि त्यातून सांगतो, एक 20 वर्षापूर्वीचा परिस्थिती वेगळीच होती. 20-25 वर्षापूर्वी एवढा रस्त्यावर बांधकाम, एवढे रस्ते असे मुंबईतून निघाले तर मध्ये मध्ये जंगलच असतं. आता कुठं रिकामं दिसतच नाही. इथे सुद्धा, इथे मी बांधलं त्याच्यापूर्वी इथून पुढे गाव आहे, तो पण मधल्या पट्ट्यात काहीच नव्हतं. इथून ज्यावेळी गेटवर लाईट लागली ना, त्यावेळी इथले उलट स्थानिक काही जणांना बरं वाटायचं. आम्ही रात्री इथून जाताना आम्हाला खूप भीती वाटायची, आता तुमची लाईट असते, आता आम्हाला भीती वाटत नाही. म्हणजे हा एक त्यांचा त्यावेळेचा हे असायचा की तुम्ही बरं झालं लाईट असते दिवसभर, तुम्ही असता ते. पण आम्हाला भीती घालायचीच ते की असं तुम्ही इथं कसे राहता, इथं असं आहे तसं आहे. आता तुमचं पूर्ण कुटुंब इथेच राहतं? आता पूर्ण कुटुंब राहतं. म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झालंय, ती असते कोल्हापूरला. मुलगा रेजल झालाय, त्याला मी पण त्याला हे कोरोनामध्ये म्हटलं, आम्ही दोघंच इथं होतो, तो तिकडे एकटाच होता, कळव्याला माझा ब्लॉक तिथं राहत होता, आणि तो फ्रीलान्स काम करत होता. त्याला म्हटलं ते सोड, तू आता इकडेच ये आणि हा बघ, मला थोडस मोकळं पाहिजे. राईट राईट. कारण इतके वर्ष आपण तिथं केलंय, इथं पण येऊन हेच मेहनत करत होतं. आता थोडासा छंद म्हणून, आणि त्यानंतर मी परत पेन्सिल अँड ब्रश, इतके वर्ष माझ्या हातात पेन्सिल अँड ब्रश थोडा थांबला होता, म्हणजे नव्हताच, वेळच नव्हता, कारण हेच सगळं बघायला लागायचं. बरोबर आहे. तर हे मला 22 नंतर
हा. माझी जी आताची ड्रॉइंग आहे ना ती 22 नंतरची आहेत सगळी. ओके. म्हणजे तुमची सेकंड इनिंग नंतरची परत सेकंड इनिंग चालू झाली. हा हे असं म्हणायला काही हरकत नाही. तर 2 मिनिटं. हा हा. हा. तुमच्या मुलांकडे मुलीकडे हा. कसं म्हणजे ते इच्छुक आहेत करायला किंवा कशा पद्धतीने ते करतायत हा फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही हे सगळं हो बरोबर. वाचलेलं आहे आणि हा. चांगल्या पद्धतीने जोपासलंय. हा. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. नाही मला तर बरोबर वाटलं होतं पहिलं की मुलगा इथं तिकडेच सेटल होईल. कारण लहानपणापासून तो तिकडेच शिकला कळला तर आणि तिथेच मित्रमंडळी सगळी त्याची तिथले. इथे त्याचा कोणच मित्र नाही, तो एकटाच असतो. इथं आल्यावर तो बोर होईल किंवा पहिल्या सुरुवातीला व्हायचंच बोर. तो म्हणायचा ना मी तुम्हीच जा फक्त गावाला असं म्हणायचा. पण नंतर आता हे सांगितलं ना कोरोनामध्ये इकडे त्याला बोलवलं, त्यानंतर त्याला सांगितलं आता कोरोनामध्ये बराच कालावधी गेला, माझा 2-4 महिने पण नाही गेले. त्यामुळे तो थोडासा रुळला आणि मग त्याला म्हटलं ही जबाबदारी तू घे. काय असेल आता जे कमवणार आहेस ते सगळं तुझं इथे डेव्हलप काय करायचं ते. त्याला कसं असं नाही की मी बघणार आहे आणि तू फक्त कर असं नाही केलं. आता मी त्याला म्हटलं मला काय नको, माझं मी बघेन, तू फक्त हँडओव्हर केलंय आता तू कर. त्यामुळे त्याला इंटरेस्ट असणार. कारण शेवटी काय असो आपल्याला अधिकार आहेत, आपल्याला सगळं बोलता येतं करता येतं, आपल्या हातात दिलंय, त्यामुळे तो राहिला. आता मी म्हटलं असं फक्त एक कर तू कर, सोडल्याशिवाय दुसरी गोष्ट पकडता येणार नसते. हे जर सोडलं नसतं तर ब्रश नसता पकडला. बरोबर आहे, अगदी बरोबर, साहजिक. माझा एक प्रश्न होता. आता तुम्ही एवढे जुने जाणकार आहात, तुम्ही आता एवढा एक्सपिरियन्स करता इथे, तुम्ही आधी लहानपण तुमचं इथे गेलेलं आहे आणि मुंबईला राहिलेला आहात, म्हणजे सगळं तुमचं तिकडे करिअर झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही इथे आलात. माझा प्रश्न काय होता की आता जसं मगाशी सुरुवातीला सरांनी प्रश्न विचारला होता की जेव्हा अर्ली रिटायरमेंटचा आपला प्रश्न येतो, बरोबर, तर अर्ली रिटायरमेंटच्या एक बोलतो ना फायनान्स, बोलतो ना पैशाचं जे महत्व आहे, म्हणजे आता जेव्हा आपण बोलतो की आपण कुठेतरी बाहेर जाऊ, जसं तुम्ही इथे आलात, तर पैशांचं किती महत्व आहे, म्हणजे किती बोलतो ना आपण त्या कुठे सोडता आणि एक प्रमाण सांगतो. आपण करू शकतो. 2 गोष्टी, तुमची आर्थिक बॅकग्राऊंड थोडी इन्व्हेस्टमेंट चांगली असेल त्याच वेळी तुमच्या मनात येणार आपण गावी जावं. अदरवाईज तुमच्याकडे काहीच नाही आणि तुम्ही म्हणाल मी गावी जावं असं तुमच्या मनात पण येणार नाही. तिथलं इन्कम सोर्स सोडून तुम्ही गावी जाऊन काय करणार हा पहिला प्रश्न येणारच तुम्हाला. मी सांगायच्या अगोदर तुम्हाला पडलेला असणार की गावी जाऊन काय करायचं, तो खर्च कुठला करायचा, आपल्याकडे नाहीच काहीच नाही, तुम्ही घेणारच नाही निर्णय. आपल्या गरजा आपण डिफाईन केल्या तर कमी केल्या तरी थोडी तरी किती गरजा कमी केल्या तरी तुमच्याकडे तुम्ही इनसिक्युरिटी कशी जाईल मग जाणार नाहीये. त्यासाठी तुमची स्वतःची थोडीशी फायनान्शियल कंडिशन चांगली असली पाहिजे. ते फायनान्स करताना कुठं थांबलं पाहिजे, माझ्याकडे किती आता मला तेवढे पण पैसे कमीच वाटले असते, राईट राईट राईट, पण नाही मला एवढे इनफ आहे त्यात मी भागवेन हे नंतरच. बरोबर आहे. मी आता फायनान्सचं काम करतो, माझ्याकडे बरेचसे क्लायंट आहेत. काही जणांचं इन्कम हे 2.5, 3, 4 लाख रुपये महिन्याचं आहे आणि काही जणांचं 20,000 रुपये पण आहे वगैरे. पण एक माइलस्टोन अचीव्ह केल्याच्या नंतर परत असं वाटतं की आणखी थोडंसं पुढे जावं. म्हणजे मी 2 व्हीलरच्या नंतर 4 व्हीलरच्या नंतर सिडानच्या नंतर मग आणखी थोडीशी मोठी क्रेटा सारखी, नाहीतर मग मर्सिडीज, BMW. म्हणजे ह्या इच्छा ना संपत नाहीयेत. मग तिथे आपल्याला कसं थांबवता येईल, जर ही मला असं वाटतं की ओढ असल्याशिवाय होणार नाही. ओढ पाहिजे, फॅमिलीचा पण सपोर्ट पाहिजे. तुम्ही एकटेच विचार कराल की मला जायचं आणि तुमचे सगळेच विरोधी असतील, तुम्ही नाही करू शकत. तुम्ही माइंडली स्ट्रॉंग पाहिजे. तुमच्या बरोबर फॅमिलीला तसं पटवून देण्याची तुमची, त्यांना पण तसं वाटलं पाहिजे की आपण पण करायला पाहिजे, जायला पाहिजे. त्याला कनेक्टेड गोष्टी आहेत. फक्त तुम्ही एकतरी ठरवलं आणि आलात माझं जातो करतो नाही होणार. एक तर पहिलं मनाची तयारी पाहिजे, बॅकअप तयार करायचा, आपण तसं तयार आणि डेडलाईन एक ठरवायला पाहिजे का की बाबा इतकं झालं म्हणजे तर आता मी, प्रत्येकाची डेडलाईन वेगळी असेल. म्हणजे प्रत्येकाचे दर्जाप्रमाणे. तुमचे आता समजा इथलेच राहता, तुम्हाला बाकी फॅमिली, नातेवाईक किंवा कोणतरी सपोर्टिंग इथं आहे, तुम्हाला थोडासा इन्सिक्युअर वाटणार नाही जास्ती. बरोबर, सिक्युरिटी माझी माणसं आहे तेव्हा मला काही टेन्शन. आपली कुटुंबातली म्हणा किंवा कुटुंबातली नाही, पण बाहेरची माणसं बऱ्याच डिमॉरलाइज पण करतात, कसं होईल तिकडे गेल्यावर, काय होईल. त्यावेळेला तसं तुम्हाला कधी झालं होतं का? त्या म्हणजे माझ्या मित्रांनी सांगितलं ना, प्रश्नचिन्ह पडला होता की नाही झालं तर असं मनात भीती तरी कधीतरी निघायच्या आधी. कसं सांगतो माझा प्रवास कसा, मी कंपनीत कामाला 6 वर्ष होतो. ज्यावेळी डिप्लोमा झाला नंतर डायरेक्ट कंपनीनं ऑफर आली, कारण फर्स्ट क्लास होता त्यावेळेला लगेच कंपनीनं ऑफर आली. 6 वर्ष जॉब केला. त्यानंतर माझे बाहेर कॉन्टॅक्ट आपोआप वाढत गेले. का तर तिथले आर्ट डायरेक्टर कुठे दुसरीकडे जायचे, तिकडे मला बोलवायचे. तुझं म्हणजे काम चांगलं असल्यामुळे ते आपोआप रिलेशन डेव्हलप झालं.
एक काळ असा होता की मी कंपनीचं काम करतो, 6 वाजता कंपनी सुटली की तिकडच्या कंपनीत जायचं, तिथं काम घरी घेऊन जायचं, घरी रात्रभर बसून करायचं, 2-3 वाजले तरी करायचं, सकाळी आणायचं, सकाळी डिलिव्हरी द्यायचं किंवा लंच मध्ये जाऊन डिलिव्हरी द्यायची, परत ऑफिसचं पण काम करायचं, असं पण काम केलं. म्हणजे मी त्यावेळी इतकं हार्डवर्क केलं, म्हणून तुम्हाला म्हटलं ना माझा तो पिरियड लवकर मला म्हणजे मला असं वाटतं तुम्ही अर्ली रिटायरमेंट नाही घेतली, तुम्ही 60 वर्षाचं काम 40 वर्षात केलं, असं म्हणायला त्याला पर्याय नाही, मेहनतीला पर्याय नाही. मेहनतीला पर्याय नाही. मेहनतीला म्हणजे तुमचे सांगतो ना, ही जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ना, ती आपोआप कधी जागृत होते ज्यावेळी तुमच्याकडे आर्थिक चांगला असेल, तेव्हा त्याच वेळेस होणार तुम्हाला आपोआप येणार की मला आता दुसरं म्हणजे आपलं एखादं स्वप्न असतं की मला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा माणूस धडपडत असतो. ती शेवटी प्रयत्न झाला तो. म्हणजे तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय आणि तुमची आर्थिक सुबत्ता असल्याशिवाय तुम्ही काहीच शक्य नाही. दुसरं इथं आल्यानंतर तिथल्या परिस्थितीची ऍडजस्ट करून घेण्याची मानसिकता ती पण पाहिजे. तुम्ही शहरातलं जसं जीवन लक्झरियस आहे, इन्स्टंट आहे, तसं इथं नाही आहे. स्लो लाईफस्टाईल, हो स्लो लाईफस्टाईल पण इकडे. स्लो लाईफ म्हणजे आता मी सांगतो ना, मी आता एवढा विचार करत नाही की माझी 5 मिनिटाची वेळ फुकट गेला आहे. तिथे मुंबईत तसं होतं. लंच टाइम मध्ये मी कुठं गेलो तर एखाद्या दुसऱ्या कंपनीत गेलो आणि मला परत ऑफिसमध्ये यायचंय, तर आपलं 1 तासाचा लंच आहे, मला 1-2 वाजता ऑफिसला परत बसनी जर उभं राहिलं लाईन मध्ये तर नाही पोहोचू शकणार. टॅक्सीला हात लावून मी येणारच, कारण मला माहिती आहे मी कमवतोय आर्थिक दृष्ट्या, मला वेळेवर परत कंपनीत जायला. ही जी कॅल्क्युलेशन आहे ना, ते इथं नाही. आणि ते नकोय म्हणून तर मुंबई सोडली. आपल्या सिटीचे पडीचं जीवन आहे, हो, ते आपल्या थोडंसं मानसिक आपल्याला एक व्यवस्थित राहावं. तुम्ही इथे येऊन पण ती धडपड करणार असाल, तेच शेड्यूल असाल, तर मग तुम्ही गावी येऊन उपयोग काय? मला एक विचारायचं आहे की काही लोकांना इच्छा असते, फायनान्शियली ते स्टेबल पण असतात, पण त्यांना अशी जागा भेटण्यासाठी जी धडपड करावी लागते, तर त्यासाठी तुम्ही म्हणजे काय सजेस्ट कराल की बाबा म्हणजे कुठे अशी जागा भेटेल की बाबा त्यांच्या गरजा आणि त्यांची सोयीस्कर होईल, की बाबा एरिया पण जवळ, बाजारपेठ पण जवळ असेल, शोधायचं म्हणजे काय कसं असतं माहितीच नसेल. आता सपोज आम्ही आमच्यातल्या काही लोकांना समजा घ्यायचं असेल तर आता आम्ही शोधतोय, फक्त विचारतोय, पण विचारणारा प्रॉपर सांगेल असं नाही की बाबा हा इथे जा, इथे भेटा, इथे जागा मला तुमच्या बजेटनुसार मिळेल. तसं याचं एक फिक्स असं गणित नाही की जागा कुठे भेटेल, कशी घ्यायची. काय सांगतो, मला मी इथं आल्यानंतर ही जागा हे सगळं बघितलं, बरेच जण असेच तुमच्यासारखे पर्यटक येतात किंवा हो आम्हाला इथं जागा मिळेल का. इथं आल्यानंतर ते थोडेसे त्या होतात आणि त्यांना असं वाटतं की आपण चौकशी करतात. मी म्हटलं हा सांगेन तुम्हाला, आले की सांगेन, कॉन्टॅक्ट नंबर ठेवा. ते इकडून तिकडे गेले सर. म्हणजे त्यांच्याकडे ते सातत्य किंवा त्यांना फक्त हे बघितल्यावर त्यांना वाटतं स्वप्न की कोकणात आलोय आपण, घाटावर आले असतील किंवा कुठून आले असतील, हे कोकणातलं आलं की सौंदर्य जरा आकर्षित करून घेतं आणि मग आपली पण असावी असं त्यांना वाटत असेल. नॅचरल आहे, पण ते नुसतं वाटणं आणि प्रत्यक्षात असणं यात खूप फरक आहे. दुसरं केल्यानंतर, आता माझे एक मनोहर पाटील म्हणून मुंबईचेच मित्र आहेत, त्यांनी इथंच कापड्याच्या याच्यामध्ये एक जागा घेतली. त्यांनी पण खूप डेव्हलप केला, खूप खर्च केलाय, पण आता अशी परिस्थिती आहे, त्याचं वय माझ्यासारखं 60च्या दरम्यान आहे, 62-63 ते आहे. आता ते म्हणतात माझी मुलं इकडे यायला तयार नाहीत, माझी मिसेस कधी इकडे येत नाही, मी आता कंटाळलोय. गाडीने येतात, आम्ही बसतो, मला बोलवतात, मी त्यांच्या घरी जातो, त्यांना पण जरा वाटावं, कधी गेलं काय नसेल तर चपाती पाहिजे, काय घरी बनवलंय का घेऊन जातो का, तर ते त्यांना असं त्यांना ते संघात येतात, शाखेत येतात, ते पण आपल्या विचारांचे म्हणजे विचाराने आम्ही एक आहोत. पण बॅकग्राऊंड अशी आहे की ते म्हणतात की मी इथे येतो, कामगार कधी मिळत नाहीत, मग माझा इतका खर्च होतो, तर पण खर्च पण करेन, पण मुलं नसतील येत, त्यांना इंटरेस्ट नसेल, बायको पण म्हणते की LIC त्यांची LICचं ते काय ते विशेष काम करतात त्या, तर त्यांना ते तिकडे त्यांना त्याचे जास्ती संपर्क ठेवावा लागतो, यायला मिळत नाही. आता प्रत्येकाच्या अडचणी आहेत, म्हणून म्हटलं तुमची एवढा खर्च करून पण आज ते म्हणतात की मला काय मी एकटा पडलोय, म्हणजे एकटा असं पण होतं. मग आता तो प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे एकच उत्तर त्याला नाही आहे. जन्म पोलादपूर तालुक्यातच परसुळे म्हणून एक गाव आहे, तिथून म्हणजे थोडं खेडेगाव, म्हणजे त्यावेळी तर आणखीन पाऊलवाट होते, रस्ते नव्हते, अशा परिस्थितीत
वडील शिक्षक होते तिथं, त्यावेळी माझा जन्म झाला तिथे. 7वीपर्यंत शिक्षण साखरला झालं. साखर 7वीला फक्त 7वीपर्यंत शाळा असल्यामुळे 10वीचं पुढचं 8वी 9वी 10वी पोलादपूरला यावं लागलं. वडिलांनी बदली करून घेतली की मुलांच्या शिक्षणासाठी मला पाहिजे म्हणून ती मिळते तशी शिक्षक तेवढ्या मुलांच्या शिक्षणासाठी होते. 10वी पोलादपूरपर्यंत झाली. पण एक होतं की मला लहानपणापासून चित्राचा छंद होता. हा एक त्यातला प्लस पॉईंट जर तुम्हाला सांगतो, लहानपणापासून होता. मी जरी साखरला होतो तरी मी आपल्या पाटी असायच्या, पाटीवर अभ्यास झाला की खाली जागा राहिली तर फुलं काढायचं, पक्षी काढायचं, काहीतरी बैल काढायचं किंवा काहीतरी असं डिझाईन काढायची. हे मला आपोआप काढतच असेल आणि तो छंदच होता. म्हणून एखाद्या वहीमध्ये सुद्धा पेन्सिल असली तर पेन्सिल वहीतला एखादा निबंध लिहिलेला आणि खाली जागा राहिली तर तिथं काहीतरी काढायचं. ही माझी लहानपणापासून मला चित्रकलेचा छंद होता. मला आता आठवते साखरलाच एक शिक्षक होते साठे गुरुजी म्हणून, त्यांनी मला पहिलं बक्षीस कुठलं दिलं असेल तर मी माझे असे चित्र आणि लगेच तिथं समोर भजीवाला होता, अरे चित्र मला ह्याला भजी आणून द्या. ते मला चित्राला मिळालेलं पहिलं बक्षीस. असं म्हणे ते बक्षीस काही असो पण मला चित्राला मिळालं. ते चित्र बघून त्यांनी त्याला मला दिला, प्रोत्साहन दिलं. द्या असं प्रोत्साहन मला मिळत गेली. त्यानंतर तिथे 8वी 9वी 10वी पोलादपूरला मी जिल्हा स्तरावर ज्या परीक्षा व्हायच्या चित्रकलेच्या, बाकी अभ्यासात जेमतेम होतो पास होण्यापुरता. चित्रकले स्पर्धेत पहिल्या 3 वर्षी मी पहिला क्रमांक मिळवला त्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे माझं ड्रॉइंग चांगलं होते. वडिलांनी जाणून मला जे स्कूल पाटला ऍडमिशन घेऊन दिलं. ते 77 तर 77ला आमची 10वी झाल्यानंतर तिकडे गेलो. तिथे सुद्धा मी गेलो तर तिथे गेल्यावर कळलं की तिथे एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेडची एक्झाम लागते आणि मी तिथे दिली नव्हती कारण इथं त्याची सोय नव्हती, झाली नव्हती. मग काय करायचं, परत यायला लागणार होतं कारण 10वी पास एकच त्याच्यावर ते ऍडमिशन नाही देत, त्याला एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम असते. मग तिथं मी काय केलं, तिथल्या सरांनी काहीतरी सांगितलं वडिलांना की तुम्ही असं करा, इथं पार्ट टाइम कोर्स चालू झालाय तो करू द्या, तो करत करत त्याला परीक्षा देऊ द्या आणि मग नंतर ती परीक्षा झाली की मग इकडे ऍडमिशन घेऊ द्या. मी डायरेक्ट पहिली परीक्षा 2 परीक्षा असतात, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट. मी एलिमेंटरी दिलीच नाही, डायरेक्ट इंटरमिजिएट दिली आणि एक ग्रेडनी पास झालं. तर म्हणजे ड्रॉइंग चांगलंच होतं असं थोडक्यात. मी कौतुक नाही पण त्यावेळी एक ग्रेड मिळाली म्हणजे बऱ्यापैकी होतं. मग मला जे मध्ये ऍडमिशन घेतलं. मी जे मध्ये ऍडमिशन घेतलं फाउंडेशनला. महाराष्ट्रात स्टेट लेवलवरची एक्झाम असते फाउंडेशनची, महाराष्ट्रात 7वं आलो. तर त्यावेळी मला कॉन्फिडन्स जाणवला की मी 8मध्ये कुठेतरी आहे. कारण एवढी मुलं असतात सगळी, त्यांच्यात मी म्हणजे गावाहून आलं ना, अजूनही माझं इंग्लिशमध्ये मी थोडासा मागेच आहे. मला तेवढं बोलता पण येत नाही. मी तुमच्याशी बोलतो असं स्टेजवर सगळ्यांसमोर जास्ती बोलत नाही मी. माझं बोलणं कमी आणि कामाकडेच लक्ष, असं जे प्रकार आहे तसंच आहे. तर त्यावेळी मला फक्त मनामध्ये कॉन्फिडन्स आला की मी आहे कुठेतरी. आणि त्यानंतर ते 5ही वर्ष मी कॉलेजमध्ये फर्स्ट क्लासनी पास झालो, फर्स्ट क्लास. आणि शेवटचा फर्स्ट क्लास डिप्लोमाचा फर्स्ट क्लास फर्स्ट होतो, महाराष्ट्रात पहिला होतो. आज तुम्ही जे मध्ये गेलात तिथे तर जे मध्ये बोर्ड लिहिलेले असतात 84चं बघा, 84 पासआउट मध्ये माझं नाव आहे तिथे. अप्लाइड आर्ट, ते पेंटिंग बाकी वेगळे आहेत डिपार्टमेंट. अप्लाइड आर्टचे, अप्लाइड आर्ट 84ला हा ते 84 माझं नाव तिथे असेल. काय आहे, तो फर्स्ट क्लास मिळाल्यामुळे मला कंपनीकडनं असं काय कुठेही गेलं तरी मिळणारच होता. पण ज्या कंपनी एव्हरेस्ट ऍडव्हर्टायझिंग एजन्सी म्हणून तिने पहिलंच मला अप्रोच केला. मी तिथं डायरेक्ट तिथंच गेलो. म्हणजे मला त्यावेळी एवढं पण हे नव्हतं की मी हीच सिलेक्ट करीन तीच सिलेक्ट करेन, काय नाही. आपल्याला पैसे पाहिजे होते. माझी परिस्थिती अशी होती की पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो म्हणून वडिला शिकवायला इथून 200 रुपये दर महिना पाठवत होते. त्याच्यावर माझं शिक्षण झालं. 3ऱ्या वर्षानंतर मी फ्रीलान्स करायला लागलो म्हणून माझं आणखीन भागायला लागलं. म्हणजे ती गरज होती त्यावेळी फ्रीलान्स करायची आणि ती सवय मला पुढे उपयोगी पडली की मी कंपनीत काम करत असताना सुद्धा फ्रीलान्स करायला लागलो. हे झालं जे मध्ये. नंतर कंपनीत कामाला लागलो. 6 वर्ष काम केल्यानंतर म्हणजे मी कंपनीत काम करताना मी फ्रीलान्स पण काम करत होतो. त्यामुळे 6 वर्ष झाल्यानंतर माझे इतर ठिकाणी कॉन्टॅक्ट वाढले 90 पर्यंत. हा त्याच्या अगोदर माझं 84 नंतर 89 मध्ये माझं लग्न झालं. हा 84 ते 89 मध्ये मी कळव्यात ब्लॉक बुक करून घेतला होता. माझे घरचे म्हणत होते, माझ्या छोट्या भावाचं लग्न माझ्या अगोदर झालं. त्यावेळेस वेळ म्हणत होतो आपण दोघांचं लग्न एकदम करूया. म्हटलं नाही, माझं मुंबईत स्वतःच घर असल्याशिवाय मी
लग्न करणार नाही, हे मी एक माझ्या ह्याच्यावर ठाम होतो. माझ्या बजेटमध्ये कुठे बसेल. मी खूप प्रयत्न केला, अगदी घाटकोपर पासून कल्याणपर्यंत जाऊन आलो, तिथे ओळखीच्या ऑफिसमधले मित्रमंडळी, इकडे विरारपर्यंत जाऊन आलो. बजेट कमी आपलं आणि छोटं, तर त्यामुळं पण योगायोगाने कळवा हे असं होतं की अगदी वस्ती जास्ती तिथे जास्ती कोण जात नव्हतं त्यावेळी आणि रेट कमी होते. 460 रुपये स्क्वेअर फीटचा रेट होता त्यावेळी स्क्वेअर फीट. मला 1.5 लाख 1,30,000 1.5 लाखापर्यंत साधारणतः 570 एरिया मिळाला. आणि मुंबईत राहण्याचं माझं स्वतःचं घर ते पहिलं. त्यानंतर 1 वर्षाने लग्न केलं. तोपर्यंत घरात टीव्ही, आपले बेसिक काय गरजा असतात, फर्निचर, टीव्ही, फ्रीज असायला पाहिजे, हे सगळं मी त्यावेळी लग्नाच्या अगोदर करून घेतलं आणि मग लग्न केलं. लग्न 95 पर्यंत मी असेच फ्रीलान्सच करत होतो. पण फ्रीलान्स म्हणजे 5-6 वर्ष लग्न झाल्यानंतर मिसेसला विश्वासात घेतलं होतं की मी आता कंपनी सोडतोय. आपल्याकडे थोडीशी म्हणजे हे सांगतो, थोडीशी आर्थिक आपली थोडीशी करून ठेवलीच होती, त्यामुळे सोडायचा विचार केला. चांगलं चालेल मला खात्री आहे, पण नाही चाललं तर आहे त्या परिस्थितीत तसं राहायची तयारी ठेव हे. आणि तिला माहित होतं काम करत होतो, माझ्याकडे भरपूर काम होतं, माझी चेक तिच्या हातात, तीच बँकेत भरत होती, त्यामुळे तिला थोडीशी आयडिया होती. त्यामुळे झालं. पण कधी तसं मागं फिरून बघण्याचा प्रसंग आलाच नाही. मग ती 6 वर्ष ती झाल्यानंतर कंपनी सोडून स्वतःचं ऑफिस सुरू केलं, फ्रीलान्स केलं. फ्रीलान्समध्ये सुद्धा चांगलं अर्निंग झालं. मग त्यानंतर थोडंसं गाडी घेतली. 98ला माझी 800 पहिली गाडी होती, नंतर ही डिझायर घेतली. तर ती अशा त्याच्या अगोदर स्कूटर घेतली. म्हणजे हे आपल्या गरजा, जर आपण तसं आर्थिकदृष्ट्या जसं कमवतो तसं आपल्या ताज्या टप्प्यावर तसं असतं. शाश्वत आयुष्य जगणं हे कठीण असतं, पण कठीण कामच आयुष्याला कलाटणी देतात. प्रमोद दीक्षितांनी जे केलं ते जरी कठीण असेल आणि समजून घ्यायला सुद्धा कठीण असेल, जगायला सुद्धा कठीण असेल, पण तीच गोष्ट आपल्या आयुष्यातला खरा अर्थ देते. आपण सुद्धा हाच प्रयत्न केला पाहिजे की आपल्या या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्याला शाश्वत आयुष्याकडे कसं जाता येईल. हेच आयुष्य खरं असणार आहे, जे निसर्गाशी कनेक्ट असणार आहे आणि शाश्वत असणार आहे.